ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. नमस्कार, मी प्रियंका. शंखनाद प्रस्तुत फिटनेस मंत्रा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जीवन जगण्याची कला म्हणजे केवळ जीवनाच्या व्यावहारिक पैलूंवर लक्ष केंद्रित करणे नाही, तर जीवनातील प्रत्येक क्षणाला महत्त्व देणं, अनुभवांना अर्थ देणं आणि आत्मिक शांतता साधण्याचं एक माध्यम आहे. आपल्या या जन्मावर प्रेम करणं आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेणं हे महत्त्वाचं आहे. जीवन जगण्याची कला अवगत झाल्यास व्यक्ती आपल्या अडचणींवर मात करू शकतो, अधिक सकारात्मकतेनं जगू शकतो आणि जीवनाचा पूर्णपणे आनंद घेऊ शकतो. आर्ट ऑफ लिव्हिंग एक अशी पद्धत आहे जी आत्मा, मन आणि शरीर यांच्यातील समन्वय साधण्यास मदत करते, ज्यामुळे आपण एक समृद्ध आणि संतुष्ट जीवन जगू शकतो. आता आपल्या सोबत आहेत आर्ट ऑफ लिव्हिंग बँगलोर आश्रम येथील रोहिणी ओक मॅम. चला तर मग या जीवन जगण्याच्या कलेबद्दल अधिक माहिती मॅम कडनं सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार मॅम. शंखनाद प्रस्तुत फिटनेस मंत्र या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. खरं तर नागपूर शहरामध्ये आपलं स्वागत आहे. मला सांगा, जीवन जगण्याची कला म्हणजे काय? तुम्ही एखादं वाद्य वाजवलंय का न शिकता? जसं तबला. हा. तबला हे वाद्य जर न शिकता वाजवलं तर काय होईल प्रियंका? त्याचा सूर येणार नाही. सूर येणार नाही. हा. एक्झॅक्टली. जीवन जगण्याच्या कलेतली कला जी आहे हम्म. ती शिकण्याने येईल. अगदी बरोबर. हा. मग ते जीवनातले ना अतिशय सुमधुर सूर निघू शकतात. अगदी बरोबर. फार सुंदर असं उदाहरण दिलं आपण. मला सांगा की तुमच्या जीवनात आर्ट ऑफ लिव्हिंगचं काय महत्व आहे? आर्ट ऑफ लिव्हिंग आणि म्हणजे जीवन जगण्याची कला, आणि हा जो विषय आहे ना, हा जीवनाच्या प्रत्येक पैलू बरोबर जोडलेला आहे. म्हणजे माझं रोजचं उठणं, खाणं, जेवणं, स्माइल करणं, रिलेशनशिप, ठीक आहे, पर्सनल रिलेशनशिप, ऑफिशियल रिलेशनशिप. परिस्थिती वेगवेगळी येते, त्यावेळेला मी स्वतःला कसं हँडल करते, परिस्थितीला कसं हँडल करते, किंवा इतरही काही. कधी परिस्थिती असेल, कधी आणखी पॅनिक होणार, की रिॲक्शन करणार, की रिस्पॉन्ड करणार, ह्या सगळ्याशी संबंध आहे त्याचा. आणि म्हटलं तसं की सूर हवे असतील, बेसूर नको असेल, तर जीवन जगण्याची कलाची तत्व आणि कला हे काय जर जाणलं आपण, तर डेफिनेटली आपलं जीवन आणि आपण एक खुशीने जगू शकतो. अच्छा, मला सांगा, आपल्यापैकी कुणाला खुशी नकोय जीवनात? सर्वांनाच हवी असते. डेफिनेटली. आपण जे काही करतो जर नीट ऑब्झर्व केलं तर खुशी मिळण्यासाठी करतो. जेवण जेवण्यासाठी नाही जेवत, मग काही चालेल नाही का? का तर अमुक अमुक लागतं, त्याने कुठेतरी खुशी मिळते. अमुक तऱ्हेचे कपडे, अमुक तऱ्हेचं एन्व्हायरमेंट, अमुक तऱ्हेचे मित्रमैत्रिणी, त्यांच्याच बरोबर आपण का जातो? कारण कुठेतरी आपल्या मनाला त्याचा आनंद मिळत असतो, समाधान मिळत असतं. पण हे सगळं सांभाळताना कुठेतरी तुटतं, कुठेतरी खेचलं जातं, कुठेतरी ताणलं जातं. हे न होता सुद्धा टिकवून शकता येतं. ओके. दुसरं असं आहे, 2 प्रकारे जगता येतं. रोजची तीच कामं, तेच एन्व्हायरमेंट, तुमचं वर्क एन्व्हायरमेंट, कामाची जागा, तुमचं घर, तुमचं हे, मग ते पुरुष असो, स्त्री असो, कोणी असो, जे काही करायचंय ते तुम्ही चिडून, ताणाखाली, इरिटेट होऊन, थकून करू शकता, किंवा चेहऱ्यावर स्माइल ठेवून करू शकता. अगदी बरोबर. हा 2च चॉईस आहे. ह्यातला कुठला निवडायचा? तर मी आर्ट ऑफ लिव्हिंग निवडलाय, ज्यामुळे हे सगळं करताना सुद्धा चिडचिड आणि न होता चेहऱ्यावर स्माइल राहील. ओके. खरं तर तुम्ही जे ही तुमची चॉईस निवडलेली आहे फारच सुंदर आहे. मला सांगा की तुमच्या मते जे आर्ट ऑफ लिव्हिंग ही कला आहे ती अवगत करण्याचं मुख्य तत्व काय आहे? ह्याच्यात प्रमुख 5 तत्व आम्ही शिकवतो ह्या सगळ्यामध्ये. आणि तुम्ही जर बघितलं तर ही 5ही तत्व थोडक्यात सांगते मी, आपल्या जीवनाशी संपूर्णतः जोडलेली आहे. सिंपल आहे. काय? विरोधाभासी मूल्य पूरक आहेत की नाही? अगदी बरोबर. आपल्याला रोजच्या जीवनात आहे, कोणी गोरं येतं, कोणी काळं येतं, कोणी शांती येतं, अशांती आहे, आणि ह्याचं महत्व एकमेकांमुळे आहे. करेक्ट? करेक्ट. तसंच स्वीकार करा. अस्वीकाराने तुमचं मन अशांत होतं. स्वीकार करा ह्याचा अर्थ निष्क्रिय स्वीकार नाही, सक्रिय स्वीकार. आणि ह्याच्यासाठी आत्ता आम्ही
प्रामुख्याने म्हणजे आम्ही जीवन जगण्याची कलाच्या तत्वाबरोबर ते जीवनात किती अवलंबतोय, की आम्ही आता सक्रियतेने उतरलोय लोकांना हे सांगायला की मतदान करा, हे सक्रिय सहभाग आहे. हा की हा सुद्धा आपल्या जीवनाचा एक इम्पॉर्टंट भाग आहे की हो अशी परिस्थिती आहे, त्याचा स्वीकार करा, पण तुमच्या ऍक्शननी बदल होऊ शकतो. अगदी बरोबर. की परिस्थिती व्यक्ती ह्याचं आपल्याला पाहिजे तसे नाही बदलत, नाही. पण स्वीकार करण्याने आपलं मन शांत होतं, तो बदलेल नाही बदलेल. ठीक आहे, बरोबर. वर्तमान क्षणात राहा. हा मन सतत नाही तर हेलकावे खात राहतं. अगदी बरोबर. भूतकाळ म्हणतात भविष्यकाळ, भूतकाळ भविष्यकाळ, जगणार कुठे आहे? हम्म. तर वर्तमान क्षणात जगा. हा आणि अच्छा मला एक सांगा, आपल्या किती जणांच्या हातून चुका होतात का आपण जाणीवपूर्वक करतो? चुका होतात. होतात है ना. आपल्याकडे प्रत्येक जण हा. त्याला ऍग्री करेल, पण ठीक आहे, जसं माझ्याकडनं होतात तसं दुसऱ्याच्याही हातून होतात. होतात. दुसऱ्याने चुका केल्यात त्याच्या मागे हेतू बघू नका. हा. ह्या तत्वाने आपल्या आतमध्ये विशालता येते अच्छा. की आपण स्वतःला माफ करतो, पण दुसऱ्यालाही त्याच तऱ्हेने बघायला पाहिजे. अगदी बरोबर. है ना. आणि रिस्पॉन्सिबिलिटी जीवनात त्याचबरोबरीने जबाबदारी घेतली तर दोष देत नाही आपण दुसऱ्याला. दुसऱ्याला दोष देऊन किंवा स्वतःला दोष देऊन संतुलन राहत नाही. जीवनाचा हेतू आहे संतुलन. प्रमुख काय पाहिजे? संतुलन पाहिजे. आणि त्या संतुलन आणण्यासाठी ही सगळी तत्व जीवनात, पण नुसतीच तत्व आणि नुसतंच पढत ज्ञान असंच उतरत नाही. मग त्याच्या बरोबरीने काय लागतं? मग थोडं प्राणायाम आहे, थोडं मेडिटेशन आहे. सुदर्शन क्रिया नावाचं अतिशय पॉवरफुल ब्रीदिंग टेक्निक आहे, ज्याने की आपले स्ट्रेस रिलीव्ह होतो, ऊर्जा वाढते, क्रिएटिव्हिटी डाऊन होते, खूप एलिमेंट्सला आपण पार करू शकतो. ओव्हरऑल थकवा हा प्रकार जातो, चेहऱ्यावर स्माइल राहतं, तुम्ही उत्साही राहता. त्याच्यामुळे ज्ञान किंवा हे 5 सूत्र अवलंब करण्यास जीवनात अतिशय इझी होऊन जातं. अच्छा मॅम, खरं तर जीवन जगण्याच्या कलेमध्ये जे तुम्ही 5 तत्व सांगितले ते फारच मानवाला म्हणजे गरजेचे आहेत. आपण जर एक महत्वाचा प्रश्न घेतला तर आजची जी युवा पिढी आहे, लहान मुलं आहेत, ते सोशल मीडियाच्या विळख्यामध्ये अडकलेली आहेत. ऍब्सोल्युटली. फास्ट फूडच्या, जंक फूडच्या प्रभावामध्ये जगणारी आजची तरुण पिढी आहे. आणि पालकांपुढे देखील सर्वात मोठं आव्हान आहे हे. हो. तर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून त्यांच्या पिढीमध्ये किंवा युवा पिढीमध्ये, लहान मुलांमध्ये काय बदल घडू शकतात असं तुम्हाला वाटतं? डेफिनेटली. मी ह्याच्यात 3-4 कॅटेगरीज करीन. एक जे लहान मुलं आहेत, म्हणजे जी अजून टीनेजला पोहोचली नाही. अच्छा. वय वर्ष 8 ते 13चा आमचा एक ग्रुप आहे. ओके. ज्याचं आम्ही ट्रेनिंग वेगळं करतो. आणि त्याच्यामुळे त्यांचं खूप काही अवेअरनेस येतो की ते फास्ट फूड, जंक फूड सुटतं, त्यांची भीती कमी होते, त्यांचं म्हणजे पालकांबरोबरचं रिलेशनशिप मध्ये फरक पडतो. एवढंच नाही, दे स्टार्ट लर्निंग रिस्पेक्ट. येस. ठीक आहे, की आदर का महत्वाचा आहे, केवळ मला जे करायचं ते करायचं नाही. आणि त्यांचं स्वतःचा अभ्यासावरचा फोकस वाढतो. त्यांच्या हेल्थमध्ये बऱ्याच पालकांचा फरक पडतो. हा एक कॅटेगरी झाली. दुसरी कॅटेगरी आहे टीनेजर्स. आता टीनेजर्स ही कॅटेगरी अशी असते, असं तर लहान असतात, पण असं तर त्यांची बुद्धीचा विकास झालेला असतो, शरीरात बदल होत असतात, त्यामुळे एक रिबेल पण असतं आतमध्ये, की विरोधात जाऊन सगळं करायचं असतं. मग त्यांचं ट्रेनिंग थोडं वेगळ्या पद्धतीने करायला लागतं. आणि ते आमचे ट्रेन टीचर्स अतिशय सुंदरतेने त्यांना हँडल करतात, ट्रेन करतात, ज्या योगे घरात पालकांचा थोडा ताण कमी होतो जर त्यांनी प्रॅक्टिसेस केल्या तर. अच्छा, त्यांनाही काही सूत्र दिली जातात, तसंच त्यांनाही त्यांच्या वयाला उपयोगी असे थोडे आसनं, थोडे एक्सरसाइजेस, गेम्स, त्यांना गेम्सच्या दोन्ही कॅटेगरीज ना गेम्सच्या माध्यमातून ज्ञान दिलं जातं, खेळांच्या माध्यमातून त्यांची. कारण कॅटेगरीज तशी एका जागी बसून मोठ्या माणसांसारखं करणार नाही. त्याचबरोबरीने त्यांना आवश्यक तेवढी सुदर्शन क्रिया, ध्यान हे करवलं जातं. आणि त्यांच्या पण आपल्याला वाटतं पण त्यांना अभ्यासाचा ताण खूप असतो. ते करतात नाही करतात, सोशल मीडिया आहे, त्याला आता पर्याय नाहीये. कोविडचं एक ते देणं पण आहे आणि त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. पण आपल्याला नक्की त्यांचं रिस्ट्रिक्ट करून स्क्रीन टाइम ह्या सगळ्यातनं घातलं तर मुलं जास्त क्रिएटिव्ह ग्राउंड ह्याच्यावर जाऊ शकतात. हे आम्ही पॉझिटिव्हली बघितलंय. ओके. मला सांगा की जी जीवनाची आपली गुणवत्ता आहे, आपण कशा पद्धतीने जीवन जगतो, आनंदी जगतो की स्ट्रेस मध्ये जगतो, तर ती जी गुणवत्ता आहे ती व्यक्तीच्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असते. ऍब्सोल्युटली. मुळातच हॅपीनेस इज अ स्टेट ऑफ माइंड. ओके.
आणि स्टेट ऑफ माइंड आहे, आणि पण आपण ते डिपेंड करतो किंवा आपण त्याला जोडतो व्यक्ती किंवा परिस्थितीशी. मला हे मिळालं की मी खुश होईन, मला ते मिळालं की मी खुश होईन. आणि अशा तऱ्हेने ऍक्च्युली आपण आपली खुशी, आपला आनंद पुढे ढकलत असतो. ओके. मग जेव्हा हे कळतं की वर्तमान क्षणात जगा, जीवन तिथे आहे, खुश होऊन काय मिळवायचं ते खुश व्हा, मिळवा, अधिक खुश व्हा. ओके. खुशी ह्या सगळ्यावर अवलंबून नाहीये. अगदी बरोबर. हा. मॅम, मग तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगला रिप्रेझेंट करता, तर तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये कोणती तत्व म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगची अवलंबली आहेत आतापर्यंत? मी ह्या पाची तत्वांपैकी वेळोवेळी जे लागेल ते अवलंब करावंच लागेल परिस्थितीनुसार. ही पाची तत्व जीवनातल्या प्रत्येक पैलूवर काम करतात. मी एक पकडेन, दुसरं ऑटोमॅटिकली येईलच. असं होणार नाही की ते नाही होणार. आणि मी खूप रिगरस ट्रॅव्हल केलंय, खूप अतिशय आजपर्यंत प्रवास करते, सगळं करते, वेगवेगळ्या लोकांना भेटते, वेगवेगळ्या परिस्थितीतनं जाते. हम्म, मग ह्यासाठी माझी स्वतःची स्थिती बनवून ठेवायची असेल, हम्म. माझं स्माईल बनवून ठेवायचं असेल, माझी ऊर्जा टिकवून ठेवायची असेल, मी जे काय शिकवते ते माझ्या अवलंब दिसत तर हे करावंच लागेल, आणि ते सगळं अवलंब केलं तर होतंय. पण सुरुवात लोकांनी कुठूनही जिथे जे सोपं पडतंय तिथून केलं तरी चालेल. आपोआप ती माळ आहे. एक जरी ठरवलं की बाबा मी आजपासनं ना हे हम्म. नक्की ऑब्झर्व करेन की विरोधाभासी मूल्य पूरक आहेत. मग ऑटोमॅटिकली दुसरी जी परिस्थिती असेल त्याचा स्वीकार होतो. ऑटोमॅटिकली हे वर्तमानातच करावं लागतं. तुम्ही भविष्यात किंवा ह्याच्यापासून नाही करू शकत. हम्म. अगदी बरोबर. स्वतःच्या स्थितीबद्दल आपोआप जबाबदारी घेतली जाते. दुसऱ्याला दोष दिला जात नाही. हा. आणि दुसऱ्यांचा आणखीन एक मुद्दा आहे की फुटबॉल नाही व्हायचं मताचं, तेही होतं. तेही वर्तमानातच शक्य आहे. एक जरी कुठले घेतलं की माळ आहे चांगली, अगदी आपोआप बरोबर. येणार, आणि हे सगळ्याचा वापर करायला लागेल. अगदी बरोबर. त्या माळेमध्ये अगदी आपण फुलं विणत गेली की एक छानशी माळ तयार होणार. अगदी अगदी. अगदी. आता जर आपण जीवन जगण्याची कला म्हटलं तर हम्म. मानसिक आणि शारीरिक हम्म. या दोन्ही पैलूंवर म्हणजे आपण बोलू शकतो. अगदी. तर तुमचं काय मत आहे याबद्दलचं? हा. शारीरिक ह्याच्यासाठी व्यायाम, योग, तुम्हाला जे जमतंय. योग ही अशी कला आहे आपली की जी हजारो वर्षांपासून त्याचे एकदम डेफिनेट रिझल्ट्स आहेत. हा. करायला लागेल, आणि शरीर आणि मन दोन्ही जोडलं गेलेलं आहे. तुम्ही विचार करा, जेव्हा तुम्ही खुश असता तेव्हा तुमचा श्वास कसा असतो? लाईटर असतो. जेव्हा क्रोध येतो तेव्हा, राग येतो तेव्हा श्वास कसा असतो? फास्ट आणि Fast. हेवी असतो. हा. चला एक फुलाचा सुगंध घेऊन बघा, करून बघूया. आपोआप श्वास लांब आणि मोठा झाला. मनाची भावना जशी बदलते तसा शरीरात श्वासाचा पॅटर्न ऑटोमॅटिकली बदलतो. आणि म्हणून जेव्हा आपण श्वासाच्या मदतीने काम करतो तेव्हा मनामध्ये पण बदल घडतात. अगदी श्वास स्थिर झाला, मन आपोआप स्थिर दिसेल. तर आपण टू वे वापरू. आतापर्यंत काय आहे, मन बदललं, श्वास बदलतो. पण श्वासावर काम करतो, प्राणायाम, सुदर्शन क्रिया या माध्यमाने, तेव्हा आपोआप मनावरही काम होतं, मनाची स्थिती बदलते. ही सगळी सूत्र जीवनात अवलंब करायला मदत होते. आणि सुदर्शन क्रिया इज लाईक अ चेरी ऑन द टॉप. त्याच्याशिवाय नाही काम करणार, कारण हा. त्यांनी ऊर्जा आणि या सगळ्याचा एक समन्वय येतो. ओके. एक सकारात्मकता येते जीवनात. विपरीत परिस्थितीतनं जाताना सुद्धा व्यक्ती तुटून पडत नाही. डिप्रेशन मधनं लोक बाहेर येताना, छोट्याफार डिप्रेशन मधनं जेव्हा असतं, छोटंफार त्यातनं बाहेर येताना बघितलंय मी. 60-65% लोकांची मी व्यसन सुटताना बघितलंय. हे खूप मोठं प्रमाण आहे कोर्स मधनं. अच्छा. आमचं जे प्रमुख प्रोग्राम आहे जो 18 वर्षाच्या पुढच्यांसाठी हॅपीनेस प्रोग्राम, युथचा वेगळा घेऊ शकतो आपण, मोठ्यांचा वेगळा घेऊ शकतो, थोडा थोडा बदल करून त्यांच्यासाठी फोकसचं वेगळं हे करून. तर ते असं आहे. तर त्याच्यातनं मी 60 ते 65% लोकांचं आतापर्यंत व्यसन ऑटोमॅटिकली सुटताना बघितलंय. अच्छा. मग किती मोठा बदल होतो बघा. अगदी बरोबर. हा. परिवार असं येऊन अक्षरशः किती वेळा धन्यवाद मानू, हो आमचे परिवार वाचवला, हो आमचं हे सगळं गावागावात मी खूप प्रवास केलाय. नंतर ते सगळं विकायला काढलेलं असतं त्यांनी. माणूस त्यांना परत मिळतो त्यांचं जरा. एक एक जीवन वाचताना बघितलंय. माझे तर काही असे अनुभव आहेत की काही स्टुडंट्स जे IIT म्हणा किंवा इथून ध्यान शिकायला आले माझ्याकडे, क्रिया शिकायला आले, आणि त्यांनी तर ठरवलं होतं एका पॉइंटला की आता मला सक्सेस मिळत नाहीये, माझं काही ठीक होत नाहीये, मला आता मी ड्रग्ज आणि किंवा सिगरेट किंवा तंबाखू ह्याच्यात, दारू आणि ह्याच्यात गेलो तर आता मला आत्महत्या करायची. अशा स्थितीतनं सुद्धा त्यांच्या मित्रांनी जेव्हा कंपल्सरी त्यांना बसवलंय, ते त्या आत्महत्येच्या विचारातनं परावृत्त झालेत. पुन्हा अभ्यासाला सुरू करून त्यांनी सक्सेस मिळवलंय. अच्छा.
आपण जे उदाहरण सांगितलं, हं. खरं तर हे उदाहरण बघून असं वाटतं, की माणसामध्ये म्हणजे माणूसपणामध्ये आणण्याचं काम आर्ट ऑफ लिव्हिंग करते आहे. त्याची स्ट्रेंथ वाढते हां. इंटरनल. कसं आहे म्हणा ना प्रियंकाजी, तुम्ही नीट विचार करा. जी. एक पहिलवान असेल, हं, हं. शरीराने मोठा तगडा पहिलवान आहे, पण त्याचं मन वीक असेल ना तर त्याचं शरीर हलवू नाही शकणार. पण मन स्ट्रॉंग असेल ना तर हं, बॉडी वीक असेल तरी माइंड पर्सन कॅन वर्क. येस. त्यामुळे त्या स्ट्रेंथ वाढवण्यावर पण इथे दोन्हीकडे आपण काम करतो, शरीर आणि मन, फक्त हं, एक हं, पण नाही हं. करत. मॅम आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून मानवी जीवनामध्ये काय बदल होतात याबद्दल तर आपण तर सांगितलंच. त्याचबरोबर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून कोणकोणती सामाजिक उपक्रम राबविली जातात? हा, आमचे फाउंडर परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी हेनी आम्हाला इतके प्रोजेक्ट आणि इतके सामाजिक कार्य करायला, ऍक्च्युली ही इज अ इन्स्पिरेशन. अच्छा. आतापर्यंत देशभरात 48च्या वर नद्यांचं आम्ही पुनरुज्जीवन केलंय. हं, हं. अनेक वॉटर रिसोर्सेसवर काम केलंय. नैसर्गिक शेती आम्ही गावोगावी शेतकऱ्यांना मोफत ट्रेनिंग देतो. ओके. हा, तसंच देशी बीज संवर्धनाचं काम होतं. हं, हं, हं. त्याचप्रमाणे 1200च्या पेक्षा अधिक आमची मोफत शाळा आहेत जवळजवळ 22 स्टेट्स मधनं. अच्छा. हा, आणि त्या सगळीकडे त्या स्कूल्स मधनं त्या मुलांचा फक्त अभ्यास नाही तर हं, त्यांना हं. हे सगळं शिकवलं जातं. प्रोग्राम्स, स्किल ट्रेनिंगवर खूप भर आहे आमचं. प्रधानमंत्री अच्छा. कौशल्य योजनेवर बरोबर आम्ही काम करतो. आता जसं विदर्भामध्ये नागपूरच्या जवळ आमचा जो आश्रम आहे छोटासा, हं, हं, हं. तिथे आमचं एक स्किल सेंटर आहे. अच्छा. जिथे मुलांना कधी सोलार ट्रेनिंग हं, हं, ची हं. एखादी बॅच असते तर कधी एसी रिपेअर. हं, कारण हं. स्किल ज्याला आहे तो कसंही त्याचा स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो. अगदी बरोबर. शिक्षण फक्त घेऊन नोकऱ्या सगळ्यांना मिळणं शक्य नाही. आणि गुरुदेवांची ही विजन मी आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये 30 पेक्षा अधिक काळ आहे. मी आले तेव्हापासून बघते की हं, स्किल हं. ट्रेनिंग करायला पाहिजे. हं, हं. आपलं पॉप्युलेशन त्यांच्या मते हे आपलं ॲसेट आहे हं, हं. आणि त्याला स्किल दिलं तर आवर कंट्री कॅन ग्रो लाईक एनिथिंग. अगदी बरोबर. कारण राष्ट्रसंतांनी देखील म्हटलेलं होतं, की ज्याच्या अंगी कला त्याचा जन्म सार्थक झाला. करेक्ट. हा, मग ही कलाच आहे. एक हं, हं. आपलं जीवन मटेरियली कसं हे करायचं हं, आणि हं. मानसिक आध्यात्मिक पण आपण कशाला फुलफिल करायचं, ज्याला ओके. आपण एक संतुष्टी म्हणतो, हं, हं. एक पूर्णत्व म्हणतो, ते कसं येईल. असं ते फक्त फक्त प्राणायाम वगैरे करून देणार, जगायला पण पाहिजे. मग अगदी त्याच्यासाठी बरोबर. हातात तसंही स्किल पाहिजे हं, आणि हं. हेही स्किल पाहिजे. तर त्या दोन्हीवर काम होतं. अच्छा. हा, म्हणजे खरं तर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून अनेक सामाजिक म्हणजे उपक्रम आमचे देखील आणखी राबवले जेल जातात. प्रोग्राम्स खूप होतात. अच्छा. जेलमधल्या कैद्यांना आम्ही फ्री ट्रेनिंग खूप देतो. हां, हां. आणि त्याच्यानंतर त्यामधनं जे लोक बाहेर पडतात ते मोस्टली सगळं सोडतात हे सगळं. अच्छा. आणि त्यानंतर त्यांना स्किल ट्रेनिंग करायचं असेल, आम्ही डेफिनेटली करतो त्यांच्यासाठी हे सगळं समाजात अच्छा. परत येण्यासाठी. अच्छा. हा, एक असा भाग आहे. त्याच्यानंतर एक अगदी छोट्या प्रमाणावर का होईना लोकली थोडं 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 ठिकठिकाणी पण ट्रान्सजेंडर कॅटेगरीला आम्ही ट्रेनिंग करतो त्यांच्या हं, हं, शांती हं. करता. म्हणजे ह्या कॅटेगरीज आम्ही डिक्लेअर करत नाही, काही नाही, त्यांच्या सगळ्या जीवनाचा प्रश्न येतो. पण आमचं काम सातत्याने समाजाच्या प्रत्येक घटकावर चालू असतं. अच्छा. रुरल भागातल्या युथ्सना आम्ही वेगळं ट्रेनिंग करतो. हं, हं, हं. त्याचं लिडरशिप ट्रेनिंग करतो, त्याचा कॉन्फिडन्स जागा करतो. हं, हं. की एक आमचा तो युथ लिडरशिप केलेला, ट्रेनिंग केलेला हं, हं, विद्यार्थी हं. ना 10 गावं सांभाळू शकतो. अच्छा. एक सरपंच जर एक गाव सांभाळत असेल तर आमचा विद्यार्थी कमीत कमी 10 गावं सांभाळू शकेल. ओके. इतकी त्याचं हे येतं. अच्छा. हम्म. मॅम खरं तर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून फार सुंदर उपक्रम आपण राबवत असता. मला सांगा जसं आपण शहरी युवा म्हटलं, ग्रामीण युवा, तर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आपल्याला या दोघांमध्ये काय फरक जाणवलं? फरक म्हणाल तर आता हळूहळू इंटरनेट आणि ह्या सगळ्यामुळे हळूहळू कमी व्हायला लागलाय. हा, पण शहरातल्या युवकांना ताण वेगळे आहेत हं, हं. थोडे. त्यांच्याकडे वेगवेगळी माहिती आहे, त्यांना असं काही हे आहे, पण जाणं येणं आणि एक वेगळा ताण आहे त्यांच्यावर. पालकांचा ताण असो, हं, हं. परफॉर्मन्सचं प्रेशर असतं, अच्छा. त्यांना एक करायचं असतं, घरच्यांना दुसरं हवं असतं. हां. आणि सोर्सेस ग्रामीण भागात काय, काही लोकांकडे सोर्सेस आहेत, आपल्याकडे असं हां. नाही की ग्रामीण भागात लोक मुलांना चांगल्या ठिकाणी पाठवत नाही. आता तर इथून अब्रॉडला पण खूप मुलांना पाठवतात. हां. पण बेसिकली असे अनेक रिमोट गावांमधले की त्यांच्याकडे काही सुविधा नसतात की कसं पुढे शिकवायचं, शाळा. ते त्यांचं ट्रेनिंग म्हणून वेगळं करायला लागतं की तुम्ही बाबा उतरा, तुम्हीही समाजात काम करा. त्यांचा कॉन्फिडन्स जास्त वाढवायला लागतो अच्छा. की बाबा तुम्ही गावातले आहात म्हणून तुमचा काही बुद्धी कमी नाहीये आणि तुम्ही या पद्धतीने स्वतःला पुढे काढू शकता. ओके. हं.
अच्छा. त्यांचे सोशल स्किल्सवर पण खूप काम करतो आम्ही, दोन्ही कॅटेगरीवर. कारण शेवटी काय माहितीये, आपली युवा पिढी हे आपला येणारा देश आहे अगदी बरोबर. आणि त्यांच्यावर म्हणून लहानपासून युथवर आमचा खूप फोकस आहे. कारण Okay. दिस इज अवर नॉट जस्ट फ्युचर, नाव. येस. युथ म्हणजे नाव येस. है ना. त्याच्यामुळे सातत्याने त्यांच्या वेगवेगळ्या शारीरिक, मानसिक, आत्मिक, सामाजिक सर्व स्तरावर काम करतो. अगदी बरोबर. कारण आजचा आपला भारत देश या युवांवरच म्हणजे जगात महासत्ता होण्याची स्वप्न बघत आहे. अगदी अगदी. मला सांगा की आपण आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून जसं व्यसन मुक्तीबद्दल पण आपण बोललेत, तर असा एखादा काही किस्सा जो आमच्या प्रेक्षकांना आपण सांगू इच्छिणार, जो तुम्हाला असं वाटतं की ते तुमच्यासाठी खूप महत्वाचं यश होतं? व्यसनमुक्तीच्या संदर्भात जसं मी सांगितलं ना, की एका बरीच वर्ष आली या गोष्टीला. मी एका ठिकाणी प्रोग्राम घेतला मराठवाड्यामध्ये. हा. 6 दिवसाचा आमचा प्रोग्राम चालू होता. तो प्रोग्राम नंतर महिन्याभराने मी पुन्हा तिथे गेले प्रोग्राम घ्यायला. मीनवाईल मधल्या काळात दुसरीकडे ट्रॅव्हल करून मी पुन्हा तिथे आले. ओके. आणि त्यावेळेला एक व्यक्तीनी येऊन डिक्लेअर केलं की यावेळेला ना त्यांनी त्यांच्या घरातली जवळजवळ 15 लोक कोर्सला बसवले होते. त्याची पत्नी, त्याची आई, त्याची मावशी, काका, काकू, भाऊ, सगळे घरातले मोठे सगळे. आणि म्हणाला की यावेळेला ना जेवणात शेवटच्या दिवशी सगळ्यांना गोड आम्ही देणार. मग त्याच्या घरच्यांनी येऊन मला सांगितलं, ओ ते गुरुजी ना तर आम्ही भेटू तेव्हा भेटू, आज तुमचेच पाय पकडतो, आम्हाला आमचा मुलगा परत दिला. अच्छा. आज नाहीतर आम्ही त्याला पूर्णपणे हरवलं होतं. त्या दारूच्या आहारी जाऊन तो स्वतःला तर हे करतच होता. परिवाराची आमची खूप हालत झाली होती. हळूहळू म्हणे घरातल्या वस्तू विकायला जस्ट सुरुवातच झाली होती, पण नशिबाने हे सगळं थांबलं आणि हा पूर्णतः आम्हाला परत मिळाला. दॅट वॉज समथिंग फॉर मी. आणि त्या काही असे मी इतके विलक्षण, म्हणजे हा एक अनुभव अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी रिपीट झालाय. अच्छा. वाव. आणि परिवारातल्या त्या एका बदलामुळे अनेक परिवार ह्या कार्यात जोडले गेले. सामाजिक कार्यात जे फक्त स्वतः एकटं कसं जगत होते ना, अनेक लोक असे जोडले गेले की ज्यांनी कधी सामाजिक कार्य करत त्यांनी सगळे माझ्याबरोबर जोडले गेले. वेगवेगळे प्रोजेक्ट्स, वेगवेगळं जे काही छोट्या छोट्या गोष्टी करायच्यात, सफाई म्हणा, छोटे छोटे आम्ही ब्लड कॅम्प्स, हे ते सगळं करतच राहतो. आणि हे असे परिवार की माझ्या जीवनात बदल घडलाय आणि आम्हाला पुढे न्यायचं, अशा तऱ्हेने अनेक परिवार आर्ट ऑफ लिव्हिंगने जोडले. अक्षरशः गुरुदेव जसं म्हणतात तसं मी वसुधैव कुटुंबकमचा अनुभव घेतला. मी अनेक वर्ष ते वाक्य त्यांच्या तोंडून ऐकलं. तो मी जागोजागी अनुभव घेतला की माझे परिवार ह्यामुळे सगळीकडे तयार झाले. अच्छा. इट्स अ रिअली अ फॅमिली फॉर मी. म्हणजे मी एक भले ट्रॅव्हल करते, प्रत्येक ठिकाणी एक परिवार आहे माझ्यासाठी. असं नाहीये की मी त्या परिवारातली कुठली बाहेरची किंवा पाहुणी आहे. इतका आपलेपणा यामुळे वाढलाय आपापसात. आणि जिथे आपलेपणा वाढतो ना, तेव्हा करप्शनही कमी होतं, तेव्हा एकमेकांचे हेवेदावेही कमी होतात आणि लोक एकमेकांना मदत करायला तयार होतात. दॅट इज आर्ट ऑफ लिव्हिंग, की स्वतःच्याही मध्ये बदल घडवायचा आहे आणि बरोबरीने समाजात पण त्याच पद्धतीने वावरायचं आहे. ओके. या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आमच्या दर्शकांना काय सांगाल आपण? खरोखर सांगते, आपलं जीवन जे आहे ते एक मर्यादित काळासाठी आहे आणि ते पूर्णपणे जगायचं असेल ना, एक एक क्षणाचा आनंद घ्यायचा असेल, म्हणजे किती, अगदी घरात एक कुंडीत छोटंसं फुल फुललंय, त्याचाही आनंद घ्यायचा असेल तर लवकर हे प्रोग्राम करून घ्या. जीवन संपूर्णतः जीवनाचा आनंद मिळेल, एक कम्प्लीट, ज्याला आपण म्हणतो ना पूर्णत्व, ते अनुभवायला मिळेल. नाहीतर सगळं असून सुद्धा असं वाटतं काहीतरी नाहीये माझ्याकडे. चांगलं शिक्षण, चांगला परिवार, चांगली सॅलरी, चांगलं सगळं, पण काहीतरी नाहीये. ते हवं असेल तर जरूर या, अनुभव करा एक पूर्णत्व जीवनात आणि पूर्ण आनंद रोजच्या जीवनातला. मॅम, आर्ट ऑफ लिव्हिंग बद्दल फार सुंदर अशी माहिती आमच्या प्रेक्षकांना आपण दिली आणि आमच्या शंखनाद प्रस्तुत फिटनेस मंत्र या कार्यक्रमात आपण आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. मी पण खूप खूप आभारी आहे आपली बोलावल्याबद्दल. थँक्यू. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोवर नमस्कार.